नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती मी उमेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत फंडामेंटल कॉन्सेप्ट्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स. आता पहिला आहे त्यामध्ये डाटा कम्युनिकेशन. डाटा कम्युनिकेशन म्हणजेच आपण एखादी इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्यक्तीला एक्सचेंज करतो किंवा एखाद्या डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवरती आपण ती इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो किंवा ट्रान्सफर करतो. त्या डाटा कम्युनिकेशनमध्ये 4 ऑब्जेक्टिव्ज आहेत. एक म्हणजे डिलिव्हरी, म्हणजेच आपण जी काय माहिती पाठवणार आहोत ती योग्य ठिकाणीच गेली पाहिजे. दुसरं आहे ॲक्युरेसीस म्हणजे आपण जी काही इन्फॉर्मेशन पाठवणार आहोत किंवा डाटा सेंड करणार आहोत तो योग्य असला पाहिजे, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये कमतरता असता कामा नये. तिसरं आहे टाईमलीनेस, म्हणजेच आपण जो डाटा पाठवणार आहोत तो टाईम लिमिटमध्ये गेला पाहिजे, जास्त टाईम त्याला लागता कामा नये. आणि चौथा आहे जिटर, म्हणजेच अनइव्हन डिले. तिसरा आणि चौथा आहे मुद्दा तो सेमच आहे, त्याला जास्त डिले होऊन पण चालणार नाही, योग्य त्या वेळेमध्ये तिथे डाटा पोचला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, जसं तुम्हाला म्हटलं एक्सचेंज डाटा म्हणजे एका व्यक्तीकडून डाटा दुसरीकडे आपण पाठवतो. म्हणजेच काय, तर एक सेंडर असतो आणि दुसरा असतो रिसिव्हर. आणि आपण कुठला जे माध्यम वापरणार आहोत, मग आपण वायरलेस माध्यमातून पाठवणार आहोत किंवा केबलच्या थ्रू आपण जसे PC कनेक्ट करतो त्याप्रमाणे आपण इन्फॉर्मेशन त्याला पाठवणार आहोत, हे आपल्यावरती डिपेंड असतं. आता हे डाटा पाठवताना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नेटवर्क्स येतात. नेटवर्क्स म्हणजे काय, तर यामध्ये डिव्हाइस ही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिव्हाइस ही कम्युनिकेशन लिंकमध्ये कनेक्ट केलेली असतात. यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर किंवा अदर डिव्हाइस कनेक्ट केलेले असतात जे डाटा नेटवर्कवरती एक्सचेंज, सेंड आणि रिसीव्ह करू शकते. त्याला आपण नेटवर्क असं म्हणतो. त्याच्यामध्ये नेटवर्कमध्ये 2 मेन प्रकारचे नेटवर्क येतात. एक म्हणजे पॉईंट टू पॉईंट नेटवर्क आणि मल्टी पॉईंट नेटवर्क. हे तुम्हाला आता चित्रावरून लक्षात येईल. पॉईंट टू पॉईंट नेटवर्क म्हणजेच ए डेलिकेटेड लिंक इज प्रोव्हाइडेड बिटवीन 2 डिव्हाइसेस. म्हणजेच काय, तर 2 कॉम्प्युटर आपण कुठल्याही प्रकारचा मध्ये स्विच न लावता नुसत्या नेटवर्क केबलने आपण कनेक्ट करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण डाटा ट्रान्सफर करू शकतो. आणि दुसरं आहे मल्टी पॉईंट नेटवर्क्स, म्हणजेच 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर आपण मध्ये एक स्विच जोडून कनेक्ट करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या PCवरती डाटा एक्सचेंज करू शकतो. हे जर का तुम्ही 2 चित्र बघितले तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 2 PC जोडायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचा स्विच किंवा कुठल्याही प्रकारचं डिव्हाइस लागत नाही. पण 2पेक्षा जास्त PC कनेक्ट करायचे असतील तर त्याच्यामध्ये डिव्हाइस आपल्याला कनेक्ट करायला लागतं. तर ह्याच्यामध्ये नेटवर्कमध्ये टोपोलॉजी आपण म्हणतो, त्या एकूण 5 प्रकारच्या टोपोलॉजी आहेत. त्या कुठल्या आहेत, तर पहिली आहे मेश टोपोलॉजी, दुसरी आहे स्टार टोपोलॉजी, तिसरी आहे बस टोपोलॉजी, चौथी आहे रिंग टोपोलॉजी आणि 5वी आहे ट्री टोपोलॉजी. आता या टोपोलॉजी आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर पहिली आपण बघितली मेश टोपोलॉजी. यामध्ये हे चित्रात तुम्ही बघितलं असेल तर यामध्ये प्रत्येक डिव्हाइस हे डायरेक्टली कनेक्ट केलेला असतो. म्हणजे आता जर का तुम्ही 1, 2, 3, 4, 5 PC आहेत तर पहिला PC पण 4थ्या PCला जोडलेला आहे, 5व्या PCला जोडलेला आहे, दुसऱ्या PCला जोडलेला आहे आणि तिसऱ्या PCलाही जोडलेला आहे. तर त्याप्रमाणे आपण कनेक्ट करू शकतो. आणि यामध्ये काय होतं, एखाद्या PCला जरी प्रॉब्लेम आला, समजा आता 5 नंबरचा PC आहे आणि त्या PCला प्रॉब्लेम आला तर हे 4 कॉम्प्युटर आहेत ते वर्किंग करू शकते. त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम थांबण्याचा विषय यामध्ये येत नाही. तर याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस, याचे फीचर्स काय आहेत, तर हे आपण वायरने किंवा वायरलेसने कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी कनेक्शन पाहिजेत तेवढे आपण कनेक्शन यामध्ये कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कनेक्शन्स ही इझी केली असतात, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामुळे त्रास होत नाही आपल्याला. आणि याच्यामध्ये एखादा जर का मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एखादा PC जर का प्रॉब्लेम आला तर बाकीचे PCवरती पण काम चालू शकतं. आणि ह्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर एखाद्या केबलला जर का प्रॉब्लेम आला तर ते प्रॉब्लेम ट्रबल-शूट करायला वेळ जातो. आणि याच्यामध्ये केबलिंग जे आपण वापरतो, नेटवर्क केबल असते ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते, त्याच्यामुळे आपली कॉस्ट वाढण्याची शक्यता असते. तर ही झाली मेश टोपोलॉजी. दुसरी आहे स्टार टोपोलॉजी.
स्टार टोपोलॉजी हे तुम्हाला चित्र बघितल्यावर लक्षात येईल कशी असते ती. स्टार टोपोलॉजी म्हणजे काय, तर मेन एक डिव्हाइस असतं, सेंट्रलाइज डिव्हाइस आपण त्याला म्हणतो, आणि त्या सेंट्रलाइज डिव्हाइसमधून आपण प्रत्येक डिव्हाइसला इंडिपेंडंट केबल कनेक्ट केलेली असते. त्याच्यामुळे काय होतं, जसं मेश टोपोलॉजीजमध्ये एखाद्या पीसीला प्रॉब्लेम आला तरी बाकीचे पीसी काम करतात, तसंच याही स्टार टोपोलॉजीमध्ये सेम वर्किंग केलं जातं. एखाद्या जर का पीसीला प्रॉब्लेम आला तरी बाकीचे पीसी हे इंडिपेंडंट असल्यामुळे त्यांचं काम थांबत नाही. त्याचप्रमाणे तो कुठल्याही डिव्हाइसला अफेक्ट करत नाही, आणि स्टार टोपोलॉजी हे डे टू डे लाईफमध्ये स्टार टोपोलॉजीज वापरली जाते. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर ह्याला खर्च कमी येतो, कारण का आता आपण सेंट्रलाइज डिव्हाइस एक केलेला आहे आणि त्या डिव्हाइसमधून प्रत्येक पीसीला आपण केबल केलेली आहे. त्याच्यानंतर हे कॉन्फिगर करण्यासाठी म्हणजे इन्स्टॉलेशनसाठी हे अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि याचं डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, जर काय सेंट्रलाइज युनिट जर का प्रॉब्लेम आला किंवा ट्रबलशूट करायचं असेल सेंट्रलाइज युनिटला, तर बाकीचे सर्व पीसी आहेत ते बंद होतं, त्यांचं काम थांबून राहतं. पण हे जर का एखाद्या पीसीला प्रॉब्लेम आला तर बाकीचे पीसी चालू राहतात. मात्र ह्या सेंट्रलाइज डिव्हाइसला जर का प्रॉब्लेम आला तर हे सगळं तुमचे पीसी आहेत ते सर्व बंद राहणार. हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर आहे तिसरी बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजीमध्ये काय, हे तुम्ही आता चित्र बघून आपल्या लक्षात येईल, ज्याप्रमाणे बसमध्ये सीट असतात त्याचप्रमाणे डिव्हाइसला पीसी कनेक्ट केलेली असतात. आणि ही जी मेन लाईन आहे, आपण रेड कलरची जी लाईन बघतो, केबल एंड म्हटले, इथे पण केबल एंड म्हटले, ते जी म्हणतात त्या केबलला आपण बॅकबोन लाईन अशी म्हणतो. आणि त्या बॅकबोन लाईनवरती आपण जे पीसी कनेक्ट करतो ते पीसी कनेक्ट करण्यासाठी टी कनेक्टरचा आपण वापर करतो. त्या ही जी रेड कलरची लाईन आहे त्याला आपण बॅकबोन लाईन म्हणतो, आणि ते बॅकबोन केबलवरती आपण पीसी कनेक्ट करतो. ते पीसी कनेक्ट करण्यासाठी टी कनेक्टर आपण वापरतो. त्या टी कनेक्टरच्या माध्यमातून आपण पीसी कनेक्ट करतो. आता ह्याच्यामध्ये फीचर्स काय द्यायचे, तर केबल कमीत कमी आपल्याला केबल लागते. त्याच्यानंतर आपल्याला स्पेशलाइज डिव्हाइस यूज करायला लागत नाही. जसं आपण स्टार टोपोलॉजीमध्ये बघितलं की एक सेंट्रलाइज डिव्हाइस असतं, त्याप्रमाणे ते सेंट्रलाइज डिव्हाइस आपल्याला यूज करायची गरज लागत नाही आणि इन्स्टॉल करण्यासाठी इझी जातं. त्याचप्रमाणे डिसॲडव्हान्टेजेस काय, जर का ही जी बॅकबोन लाईन केबल आपण टाकलेली आहे त्या बॅकबोन केबलला जर का प्रॉब्लेम आला तर पूर्ण एंटायर नेटवर्क आहे ते काम थांबू शकते त्याचं. पण एखाद्या पीसीला जर का प्रॉब्लेम आला तर तुमचं बाकीचे जे कनेक्शन आहेत ती चालू राहू शकतात. त्याच्यानंतर चौथा आहे रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजीमध्ये काय, तर रिंग टोपोलॉजीमध्ये पीसी असतात ते सर्क्युलर फॉर्ममध्ये कनेक्ट केलेले असतात. तुम्ही चित्र बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, तर जर का आता हे बघितलं तुम्ही 1 2 3 4 5 6 पीसी जर का आहेत आणि चौथ्या पीसीवरती जर का डाटा पाठवायचा असेल पहिल्या पीसीवरून, तर तो डायरेक्ट पाठवू शकत नाही. तर त्याला पहिल्या पीसीवरून दुसऱ्या पीसीवर डाटा पाठवायला पाहिजे. दुसऱ्या पीसीवरचा डाटा कलेक्ट करून तो तिसऱ्या पीसीवरती जाणार. तिसऱ्या पीसीचा डाटा कलेक्शन करून तो चौथ्या पीसीवरती डाटा कलेक्ट करणार. या प्रकारे हा डाटा सेंड होतो. याच्यामध्ये डायरेक्टली डाटा सेंड होत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात वेळ जाण्याची शक्यता असते, किंवा जर का एखाद्या पीसीला प्रॉब्लेम आला तर मध्ये त्याचा डिस्टर्बन्स येऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपला वेळ जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये फीचर्स काय आहेत, तर हे इन्स्टॉल करण्यासाठी इझी असतं आणि एखादा जर का प्रॉब्लेम आला तर सॉर्ट आऊट करण्यासाठी आपल्याला ते इझी पडू शकतं. आणि याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, जसं मगाशी सांगितलं की डाटा ट्रान्सफर होण्यासाठी वेळ जातो. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर का चौथ्या पीसीवर डाटा पाठवायचा असेल तर पहिल्या पीसीवरून दुसऱ्या पीसीवर, दुसऱ्या पीसीवरून तिसऱ्या आणि तिसऱ्या पीसीवरून चौथ्या पीसीवर डाटा पाठवण्यासाठी वेळ जातो. किंवा चौथ्या पीसीवरून जर का पहिल्या पीसीवर पाठवायचा असेल तरी पण त्याला त्याचप्रमाणे सिक्वेन्सने जाण्यासाठी वेळ जातो. हा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर आहे ट्री टोपोलॉजी. ट्री टोपोलॉजीमध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. ट्री टोपोलॉजीज म्हणजे काय, इट इज ए कलेक्शन ऑफ स्टार अँड बस टोपोलॉजी. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपण ज्या दोन पहिल्या बघितल्या, एक स्टार टोपोलॉजी आणि बस टोपोलॉजी, यांचं कॉम्बिनेशन म्हणजे ट्री टोपोलॉजी. याच्यामध्ये आपण बघू शकतो एकच लाईन आहे, जशी आपण बस टोपोलॉजी बघितली बॅकबोन केबल आपण म्हणतो त्याप्रमाणे, आणि त्याच्यावरती खाली प्रत्येक पीसी कनेक्ट केलेले आहेत. ते कसे स्टार टोपोलॉजीनुसार आपण हे इथे कनेक्ट करतो आणि प्रत्येक पीसीसाठी आपण सेपरेट कनेक्शन देतो. त्याच्यामुळे त्याचा स्पीडही आपला वाढतो.
याचे फीचर्स काय आहेत तर पॉईंट टू पॉईंट वायरिंग ॲट इंडिव्हिज्युअल सेगमेंट म्हणजेच काय, आता इथे आपण बघू शकतो चित्रामध्ये बॅकबोन केबल आहे, त्याला एक हब जोडलेला आहे आणि हबच्या माध्यमातून प्रत्येक पीसीला सेपरेट केबल गेलेली आहे आणि त्याच्यामुळे याचा स्पीड जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला डाटा ट्रान्सफर लवकर होऊ शकतो. आणि याचे डिसॲडव्हांटेजेस काय आहेत तर याच्यामध्ये मोर केबल यूज केले जातात आणि बॅकबोन लाईनला जर का प्रॉब्लेम आला तर आपलं पूर्ण काम आहे ते थांबू शकतं. म्हणजेच काय, तर ही जर का बॅकबोन लाईन आहे, त्याच लाईनला जर का प्रॉब्लेम आला तर हे सगळं तुमचं जे काम आहे ते सगळं ठप्प होणार आहे, कुठल्याही प्रकारचे काम करू शकणार, डाटा एक्सचेंज होणार नाही आहे. त्याच्यामुळे जर का बॅकबोन लाईनला प्रॉब्लेम आला तर आपलं काम थांबण्याची शक्यता असते. आणि भरपूर प्रकारचे आपल्याला केबल लागतात. या चित्रामध्ये आपण जर का बघितलं तर बॅकबोन केबलवरून एक हब आहे आणि हबच्या माध्यमातून प्रत्येक डिव्हाइसला कनेक्ट केलेली आहे केबल, त्याच्यामुळे आपल्याला या वायरिंगचा खर्च जास्त होण्याची शक्यता असते. तर हे झाले आपण टॉपोलॉजी बघितल्या, त्याप्रमाणे हे आपण टॉपोलॉजी बघितल्या: मेश टॉपोलॉजी, स्टार टॉपोलॉजी, बस टॉपोलॉजी, रिंग टॉपोलॉजी आणि ट्री टॉपोलॉजी. आता याच्यामध्ये आपण बघितलं ते वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क्स येतात, म्हणजे लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन त्याला आपण म्हणतो, म्हणजे आता जे आपण बघितली ते केबलच्या माध्यमातून आपण जोडतो. सेम अशीच वॅन म्हणजेच वायरलेस लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे विदाऊट केबलने आपण ही सगळी नेटवर्क करू शकतो. नंतर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे आपण त्याला मॅन म्हणतो आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. आता इथे चित्रामध्ये बघू शकता एक हब आहे आणि हबच्या माध्यमातून आपण इथे 12 PC कनेक्ट केलेली आहेत. इथे हा मेन आहे येल्लो कलरचा आणि येल्लो कलरच्या हबमधून 12 PC आपण कनेक्ट केलेले आहेत वायरच्या माध्यमातून. याला आपण लॅन म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क म्हणतो. त्याच्यामध्ये दुसरं एक येतो पोर्ट ॲड्रेस. पोर्ट ॲड्रेस म्हणजेच काय, तर आपण जेव्हा PC कनेक्ट करतो त्याला एखादा आपण आयडेंटिटी नंबर देतो, तर ते आयडेंटिटी नंबर देण्यासाठी आपण TCP/IP प्रोटोकॉल म्हणून शब्द येतो त्याला, ते TCP/IP प्रोटोकॉल वापरतो. म्हणजेच काय, एखाद्या PC जर का 10 PC असतील तर 10 PCने आपण नंबरिंग करतो आणि त्याप्रमाणे आपण ते नेटवर्कमध्ये कनेक्ट करतो. आणि TCP/IP प्रोटोकॉल वापरल्यामुळे किंवा TCP/IP ॲड्रेस आपण म्हणतो ते वापरल्यामुळे आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला PCला तर तो सॉर्ट आऊट करण्यासाठी इझी पडतं किंवा डाटा आपल्याला ट्रान्सफर होण्याची जो स्पीड असतो तो त्याच्यामध्ये वाढू शकतो. तर हे झाले आपले टाईप्स ऑफ नेटवर्क आणि नेटवर्किंगचे प्रकार आणि नेटवर्कची माहिती. तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.